नमस्कार. 7 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आपल्या यावल शहरात प्रथमच जे तुमच्या मनात ते आमच्या दुकानात. कार्तिक कलेक्शन यावल आपल्यासाठी एक आकर्षक ऑफर घेऊन आले आहे. फक्त 99 रुपयामध्ये टी शर्ट. ठिकाण आय हॉस्पिटल जवळ, फालकनगर, भुसावळ रोड, यावल. मोबाईल नंबर 96 37 43 16 67. आज 7 सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. आज 7 सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी यावल शहर व तालुक्यात मुसळधार पाऊस. मनवेल साकडी रस्त्यावर दुचाकीस ॲपे रिक्षाची धडक, 62 वर्षीय इसम ठार. यावल तालुक्यातील निराधारांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून गरजूंना लाभ द्या, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी. तालुक्यातील कोळवद येथील अंगणवाडीमध्ये 6 महिन्याचा बालकाचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करून अन्नप्राशन कार्यक्रम उत्साहात संपन्न. न्हावी येथे शासन परिपत्रकान्वये स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी. यावलला नवभारत मित्र मंडळाच्या गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर. नवभारत मित्र मंडळाकडून शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना दिल्या शुभेच्छा. यावल येथे बुधवारी एक दिवसीय ई पीक पाहणी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. यावलला जय हिंद कुशन स्टोअर अर्थात फोम अँड फर्निशिंग शॉपचे भव्य दिव्य शुभारंभ. तर फैजपूरला 15 लाखाचा गुटखा जप्त, 4 जणांवर गुन्हा दाखल, 2घांना घेतले ताब्यात. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 7 सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या 3 महिन्यापासून यावल शहर व तालुक्यातून पूर्णपणे ओसरला आहे. मात्र प्रशासनाकडून आगामी काळात कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेव्हा कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेत आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. इथं त्याला साथ भेटते ना, काळजी आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. आज 7 सप्टेंबर
मंगळवार रोजी सायंकाळी यावल शहर व तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी धो-धो पाऊस बरसला व शहराजवळील नदी नाले हे वाहून निघाले. गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने यावल शहर व तालुक्यात पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. त्यातच आज मंगळवारी सायंकाळी यावल शहरासह फैजपूर शहर व ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सदर पावसामुळे गल्ली बोळातून मोठ्या प्रमाणावर लोंढेच्या लोंढे पाण्याचे वाहताना दिसले, तर गावालगत असलेल्या छोट्या मोठ्या नदी नाल्यांना देखील पूर आला होता. एकूणच हा पाऊस शेती पिकासाठी थोडा नुकसान करणारा असला तरी आगामी काळात या पावसामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी व सातपुड्याच्या कुशीत असलेले विविध प्रकारचे पाझर तलाव आणि धरण हे पाण्याने भरतील व आगामी काळात शेतविहिरीसह नागरिकांना पिण्याची पाण्याची समस्या जाणवणार नाही, असे जाणकारांच्याकडून बोलले जात आहे. आनंदाची बातमी, आनंदाची बातमी, आनंदाची बातमी. आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की यावल शहरात बालरोग तज्ञ डॉक्टर दीपक चौधरी यांचे लहान मुलांचा दवाखाना समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल सुरू झाले आहे. मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले म्हणजे प्रसन्नतेचा झरा. आपल्या हसऱ्या बाळाच्या वेदना एक आईच समजू शकते. त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सेवेत सुरू झाले आहे समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. डॉक्टर दीपक प्रकाश चौधरी, MD, बालरोग तज्ञ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ. निरोगी गुटगुटीत बाळ, घरात आनंदाचे झाड. बाळाच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. तालुक्यातील साकडी मनवेल रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲपे रिक्षाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीस ठाण्यात ताथू भास्कर भिल याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील भास्कर उखा भिल वय 62 राहणार भिलवाडी साकडी हे दुचाकीने दुपारी 3 वाजेच्या सुमारास दगडी मनवेल येथून कामावरून साकडी गावी परत येत होते. दरम्यान साकडी मनवेल रस्त्यावर पाटचारीच्या जवळ समोरून येणाऱ्या ॲपे रिक्षा क्रमांक MH19 AJ 0194 हिने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात भास्कर भिल हे जागीच ठार झाले. अपघात घडताच ॲपे रिक्षा चालक रिक्षा सोडून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच भास्कर भिल यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली व मयत भास्कर भिल यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. या अपघाताप्रकरणी यावल पोलिसात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील ॲपे रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे. रिक्षा
सगळं आपलं ते आम्हाला माहिती नाही साहेब सारखं ते मोटरसायकल पडलेली याच्यानं मोटरसायकल होतं. याच्याकडे मोटरसायकल होतं आणि हे कंटेनर कोणी येणार असेल ते ओळखीचे त्यांनी फोन केला हा बैल केला याच्यामागे हा मग येईल किंवा रिक्षा टाकला गाडी किती पडली अजून. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी ROचे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. येथील तहसील कार्यालयात मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवेदन देत संजय गांधी निराधार योजनेत कार्यालयात प्राप्त प्रलंबित अर्जांचा निपटारा करून या योजनांचा लाभ गरजूंना वेळेत मिळावा तसेच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळीच अनुदान दिले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तहसीलदार महेश पवार यांना निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की तहसील कार्यालयात मागील काही दिवसापासून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना, इंदिरा गांधी योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अशा विविध योजनेत अनेक पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी प्रकरण दाखल केले आहेत. तेव्हा हे दाखल केलेले प्रकरण प्रलंबित आहे. तेव्हा हे सर्व प्रकरण 15 दिवसाच्या आत तपासणी करून निकाली काढावे अशी मागणीचं निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की मागील 1.5 वर्षापासून कोरोना विषाणूच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. सर्वसामान्य व्यक्ती हा आर्थिक संकटात आहे. अशात विधवा, अपंग अशा गरजू निराधार व्यक्तींना या योजनेचा मोठा आधार मिळू शकतो. तेव्हा त्यांनी दाखल केलेले प्रकरण हे तातडीने मंजूर करून त्यांना शासनाचा अनुदान द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सदर निवेदन देते प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष तुकाराम रघुनाथ बारी, राहुल कचरे, नितीन बारी, आसिम खान, जयेश चोपडे, दिलीप वाणी, राजू शेख, सागर चौधरी, मनोज करनकर, आयुष वाणी, गणेश कोलते, सोनू कोळी, सचिन चौधरी, नरेंद्र माळी, राहुल पवार आदींची उपस्थिती होती. तेव्हा कार्यालयात दर 3 महिन्याच्या आत दाखल झालेल्या प्रकरणाची पडताळणी करून पात्र प्रकरणे प्रशासकीय पातळीवर मंजूर केले जातात व आता लवकरच दाखल असलेल्या आजवर सर्व प्रकरणाची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर केली जातील असे प्रसंगी तहसीलदार महेश पवार यांनी सांगितले आहे. विषय नव्हतं, पूर्ण तालुक्याचा विषय होता, खूप प्रधान होता. त्याच्यामुळे आधी नाही काय सांगितलं तुम्हाला मान्य असेल काहीतरी अडचण यावरची विधवा महिला आहे, कोळी, सागर कोळी काय भरपूर विषय आहे. एक काम करा, इथं जर सुविधा अशी काही प्रकरण असते मला सांगा, आपण चर्चा करू. काय आपण काही लोकांचा पण विषय आहे. काय असेल तर मला सुरू करता येईल. काय असेल चालेल, तसं आपण बोलू शकतो. आणि अपंग लोकांचे जे काही काही ज्यांना जे आधार लागले सर रेशन काढले तरी 5-5 किलो तरी 10 किलो तरी धान्य मिळणार. 35 आधार कार्ड पण आहे, रेशन कार्ड पण नाही. त्यांचं म्हणणं आहे की बाबा 35 किलो मिळतं. 35 किलो धान्य मिळतं. त्यांचं म्हणणं आहे. अपंगांना आपण हां
तर मराठी अंतर्गत देतात ना आपण. मग ते मिळत नाही असं त्यांना म्हणतो. आणखी रेशन कार्डाचे प्रत्येकांना 4-4, 5-5 नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात नर्सरी, KG1 आणि KG2 या वर्गांना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांसाठी दररोज पालकांच्या व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओद्वारे शिक्षण दिले जाते. हे शिक्षण ॲक्टिव्हिटी आणि चित्ररूप असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते सहज समजण्यास मदत होते आणि विद्यार्थीही त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. तसेच मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षक भरतीसुद्धा सुरू आहे. जे उमेदवार DED, BEd, मॉन्टेसरी झाले असतील अशा इच्छुक उमेदवारांनी, त्याचप्रमाणे ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश ऑनलाईन शिक्षणासाठी घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, फैजपूर रोड, पेट्रोल पंपच्या मागे त्वरित संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 9890434493, 8329565960, 8668544419. धन्यवाद. आरोग्य विभागाच्या वतीने CBE कार्यक्रमाअंतर्गत 6 महिन्याच्या बालकास पोषण आहार अन्नप्राशन केले जात आहे. यात अंगणवाडीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून बालकाचा अर्धवार्षिक वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नुकतेच तालुक्यातील कोळवद येथील अंगणवाडीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ग्रामीण भागात नवजात शिशूंच्या पोषण आहाराबाबत जनजागृतीच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने अंगणवाडीच्या माध्यमातून CBE कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 6 महिन्याचं बाळ झालं की त्यास बाहेरचं अन्न व पोषक आहार देणे आवश्यक असते. तेव्हा अर्धवार्षिक वाढदिवससोबत बालकास पोषण आहाराचे अन्नप्राशन कार्यक्रम अंगणवाडीच्या माध्यमातून घेतला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बालकांच्या पोषण आहार संदर्भात जनजागृती व्हावी म्हणून यावल तालुक्यातील कोळवद येथील अंगणवाडीत अन्नप्राशन कार्यक्रम घेण्यात आला. 6 महिन्याचे बालक चिन्मय प्रवीण सूर्यवंशी व बाळाची आई तेजस्विनी सूर्यवंशी यांना बोलवून एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये बालकाला आरोग्यसेविका महमुदा तळवी यांच्या हस्ते पोषण आहाराचं अन्नप्राशन करण्यात आलं. 6 महिन्याचं बालक झाल्यास त्यास आईच्या दुधासोबत वरचा पूरक आहार देणे गरजेचे आहे व त्यात केळी, लापसी, उकळलेली अंडी व बटाटे आदी आहार द्यावा असे आवाहन या उपक्रमात आरोग्यसेविका महमुदा तळवीसह मदतनीस जयश्री एकनाथ राणे, रेखा दिलीप पाटील, आशाबाई पाटील, टोपलाबाई आहिरे आदींनी केले आहे. तर या कार्यक्रमात वैयक्तिक स्वच्छतेसाठी प्रत्येकाने हात धुतलेच पाहिजे व हात धुण्याचं महत्त्व देखील उपस्थितांना पटवून देण्यात आलं. नाताचा बर्थडे ना आजीच लेट. नाताचा बर्थडे ना आजीच लेट. का बवार काय करत होता तुम्हाला? सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील न्हावी येथे शासन परिपत्रकान्वये स्मशानभूमीसाठी जागा मिळावी अशा मागणीचं निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आलं. मंगळवारी सदरील निवेदन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना व लिंगायत वाणी समाज बांधवांकडून देण्यात आले. मोक्षधाम योजनेत गावात जागा निश्चित झाली असून
जागा मोजणी संदर्भातील प्रकरण प्रलंबित आहे, तेव्हा मोजणीची अडचण सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी येथील तहसीलदार महेश पवार यांच्याकडे न्हावी येथील लिंगायत वाणी समाज व शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेकडून निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की न्हावी गावात गट क्रमांक 95-2 ही जागा शिवा वीरशैव मोक्षधाम योजनेअंतर्गत केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार गाव तेथे स्मशानभूमीकरिता मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात जागा ही स्मशानभूमी म्हणून उतार्यावर नमूद नाही. त्यासाठी समाज बांधवांकडून 30 मार्च 2017 रोजी एक अर्ज करण्यात आला होता व दिनांक 3 सप्टेंबर 2019 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सरकारी जमिनीचे वितरण नुसार 1971 मधील तरतुदी अन्वय अधिनियम 1966 प्रमाणे कब्जा हक्कासाठी प्रकरण दाखल केले. 2018 मध्ये त्यात त्रुटी दाखवण्यात आली. त्रुटी म्हणजे जागेची मोजणी होय. तेव्हा भूमी अभिलेख उपाधीक्षक कार्यालय यावल यांच्याकडे अर्ज केला असता त्यांनी जमीन मोजणी करण्यास नकार दिला. तुकडा पद्धत बंद झाल्याने जागा मोजणी करू शकत नाही असं त्यांनी सांगितले. म्हणून सदर स्मशानभूमीचं प्रकरण हे प्रलंबित आहे. तेव्हा ही अडचण सोडवत स्मशानभूमीची जागा लिंगायत वाणी समाज बांधवांना देण्यात यावी अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. सदर निवेदन देते प्रसंगी किशोर वाणी, प्रशांत वाणी, गणेश वाणी, अजित वाणी, राजेंद्र वाणी, अशोक वाणी, सुनील वाणी, शुभम वाणी सह आदींची उपस्थिती होती. माननीय तहसीलदार साहेब यावल यांच्याकडे आम्ही आज निवेदन देणार आहोत. गाव तिथे शिवा संघटनेद्वारे आम्ही गाव तिथे स्मशानभूमी यासाठी तहसीलदार साहेब यावल यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तरी आमचा हा मार्ग बऱ्याच वर्षापासून 2018 घडलेला आहे. त्यांना योग्य तो न्याय देऊन समाजाला योग्य तो न्याय द्यावा एवढी तहसीलदार साहेबांकडे विनंती. शहरातील महाजन गल्लीतल्या नवभारत मित्र मंडळाच्या गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून गौरव करांडे, उपाध्यक्ष म्हणून दिगंबर फेगडे, खजिनदार म्हणून निर्मल चोपडे, सचिव म्हणून दिवाकर फेगडे, सहसचिव म्हणून भूषण नेमाळे, दीपक पाटील आदींची निवड करण्यात आली. या प्रसंगी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पी.टी. चोपडे, सुयश क्लासेसचे अजय फेगडे, आशिष पाटील यांना सन्मानित करण्यात आले. तर प्रसंगी पंच कमिटीचे प्रमोद नेमाळे, पराग बोरोले, उमेश फेगडे, राकेश कोलते, धीरज महाजन, बाळू फेगडे, डॉक्टर कुंदन फेगडे, ओंकार राणे, भूषण फेगडे, रितेश बारी, संजय फेगडे, किशोर महाजन, प्रथमेश घोडके, शेखर भाविस्कर, सागर इंगडे, कोमल इंगडे, वैभव फेगडे, तेजस महाजन, बंटी करांडे, उज्ज्वल कानडेसह मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण फेगडे यांनी केले होते. माहिती आपल्याला आहे, परंतु डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 1888 साली झाला होता आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. त्याच्यानंतर ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती होते आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळाला होता. राष्ट्रपती असताना सुद्धा ते शाळाचे शिक्षक होते आणि ते लहान मुलांना शिकवण्याचं कार्य करत होते. तर त्यांच्या मनात असं आलं किंवा त्यांची इच्छा अशी होती किंवा माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी सर्व शिक्षक भारतातल्या शिक्षकांचा सत्कार व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी 5 सप्टेंबर या रोजी पूर्ण भारताच्या शिक्षकांचा सत्कार शिक्षक दिन साजरा करण्यात यावा अशी इच्छा त्यांची होती आणि त्याप्रमाणे भारतामध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिन सुरू झाला आणि तेव्हापासून आपण सर्व शिक्षक दिन साजरा करत आहे. आताच पी.टी. चोपडे सरांनी
आपल्या समाजातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील ज्यांचे मुलं डॉक्टर्स वगैरे होत आहे त्यांच्याबद्दल 2 शब्द चांगल्या पद्धतीने सांगितले. आपल्या वाड्यातीलच ओंकार काका राणे हे स्वतः शेतकरी असून, स्वतः उच्च शिक्षित असून, स्वतः शेती करत त्यांच्या मुलाला आज MBBS डॉक्टर केलेला आहे. तर त्यांचा सत्कार हा खरोखर यथोचित आहे आणि व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे गुरु सर आहेत, असे बरेचसे आपल्या समाजामध्ये आहेत पालक की जे स्वतः शेती करत आहे पण आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देत आहे. त्याच्यामध्ये आपल्या वाड्यातील सुयश कला सेंचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यातच अजय वेगळे सरांचा भागाप्रमाणे शिकवण्याचा जो पद्धत आहे. लहान लहान मुलांना फक्त आता वाटे सांगायचे सोजा बेटा गब्बर आ जाएगा, आता तसं सांगावं लागत नाही. अजय सर आ जाएगा तसं सांगावं लागतं. मुलं लगेच घाबरतात. अजय सरांचे विरुद्ध अशा आपल्या परिसरातील सगळ्या मुलांवर झालेली आहे. तर मी मनापासून अजय सरांचे खूप आभार मानतो की त्यांनी खरोखर आता शिक्षक नोकरी न करता हे ध्यान देण्याचं कार्य ते करत आहे. आणि विशेष म्हणजे शाळेमध्ये 1 रुपयाला 1 शिक्षक शिकवतो, पण क्लासमध्ये सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे पूर्ण शहराचे आणि पूर्ण तालुक्याचे मुलं शिक्षण घ्यायला येतात. तर सर्वांना समान न्याय देण्याचं काम आज अजय वेगळे हे सुरेश क्लासेसच्या माध्यमातून करत आहे. त्यांचा मला खूप साधा अभिमान आहे. मी त्यांचा आज सत्कार तर केलेलाच आहे, पण हे स्तुती सुद्धा ते दावेदार आहेत या शब्दांचे. त्याच्यामुळे मी त्यांना खरोखर मनापासून आभार मानतो की असंच कार्य त्यांनी अविरत पुढे सुरू ठेवावं आणि आपल्या समाजाची व शहराची व तालुक्याची नवीन पिढी घडवावी आणि त्याच्यामध्ये त्यांना हातभार लावावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आमचे आशिष पाटील सर हे मुलांना शिकवत नसले तरी मुलांना जे शिक्षणासाठी साहित्य लागतं ते पुरवण्याचं काम पूर्ण या रावेर तालुक्यामध्ये अविरतपणे करत आहे आणि ती पण एक सेवादायक म्हणजे ते खूपच काम करत आहे. म्हणून मी त्यांचं सुद्धा इथं आल्याबद्दल आभार मानतो, त्यांचा सत्कार करतो. पीटी चोपडे सरांचा तर मी शिष्य आहे. पीटी चोपडे सर जेव्हा सानेगुंजीमध्ये शिक्षक होते तेव्हा मी 7 वर्ष सानेगुंजी शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि आज आम्ही एक कार्यक्रम आयोजित करून पूर्ण 55 शिक्षकांचा सानेगुंजीने सत्कार केलेला आहे. प्रत्येकाला श्रीफळ नारळ वगैरे देऊन पेन डायरी देऊन सत्कार केलेला आहे. आज फक्त खंत एवढीच आहे की तुम्ही 50% आरक्षण असताना फक्त पुरुषांनाच इथं बोलून सत्कार केलेला आहे. तर माझी पत्नी सुद्धा एक चांगल्या हाडाची शिक्षिका आहे. तर कलावती मॅडम, पराठे मॅडम, चोपडे मॅडम, आमच्या मिसेस कोलते मॅडम ह्या महिलांना सुद्धा जर इथं बोलवलं असतं तर नक्कीच या कार्यक्रमाला 4 चांद लागले असं म्हणता आलं असतं. तर समान संधी प्रत्येकाला द्या, समान सत्कार सर्वांना ठेवा अशी मी नव भारत गणेश मंडळाला विनंती करतो. आणि याच्यापुढे कोणताही कार्यक्रम घेताना महिला व पुरुष हे समान ठेवा आणि प्रत्येकाचा सत्कार ठेवा असं मी सूचित करतो. भूषण पेगडे जाधव सर्वांना. बरोबर आहे का? तर या शिक्षक दिनाला सर्व आवर्जून उपस्थित राहा. मी नव भारत गणेश मंडळाचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचा खरोखर कौतुक करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. येथील पंचायत समितीमध्ये बुधवारी सकाळी 11 वाजता ई पीक पाहणी संदर्भात प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सदरील प्रशिक्षण शिबिर ग्रामविकास विभाग, कृषी विभाग व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून शेतकऱ्यांनी या शिबिरात उपस्थित राहून ई पीक पाहणीचे प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून बांधावरूनच शेतपिकाची आपल्या सातबाऱ्यावर ऑनलाईन नोंदणी करण्यासंदर्भातील ई पीक पाहणी हा उपक्रम हाती घेतला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून त्याद्वारे कशा पद्धतीने पीक पेरा लावावा व सदरील ॲप कसे वापरावे या संदर्भात बुधवारी पंचायत समितीच्या सभागृहात 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता होणारे हे शिबिर ग्रामविकास विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून या प्रशिक्षणामध्ये तहसीलदार महेश पवार, कृषी अधिकारी रमेश जाधव, गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, कृषी विस्तार अधिकारी DP कोतेसह तज्ज्ञ मार्गदर्शक
प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणार आहे. तेव्हा या एक दिवसीय ई पीक पाहणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यावल शहरात आज 7 सप्टेंबर मंगळवार रोजी जय हिंद कुशन स्टोअर्स अर्थात फोम अँड फर्निशिंग शॉपचे शुभारंभ झाले. शहरात कुशन साहित्याचं हे पहिलंच दुकान आहे. तेव्हा या शॉपचं उद्घाटन नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी समाजसेवक मुबारक तळवी, नगरसेवक मनोहर सोनवणे, समीर खान, हाजी गफ्फार शाह, जाकीर शेख, अय्यूब शेख, समीर पटेल, हाजी रऊफ खान, अशफाक शाह, मुख्तार पटेल सह मान्यवरांची उपस्थिती होती. तेव्हा या नव्याने सुरू झालेल्या फॉर्म अँड फर्निशिंग शॉपला एक वेळ अवश्य भेट द्या. त्या ठिकाणी कुशिंगचं विविध साहित्य व आपल्या घराला सजावट करणारं विविध साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे. फैजपूर शहरातून सावद्याकडे सुमारे 16 लाखाचा गुटखा वाहून नेणारे एक वाहन फैजपूर पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून फैजपूर साखर कारखाना व जेटी महाजन अभियांत्रिक महाविद्यालयाजवळ रविवारी दुपारी महेंद्र पिकअप वाहन क्रमांक MS46E 6125 याद्वारे गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती होती. तेव्हा या वाहनाची तपासणी केली असता यामध्ये 15,70,800 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. तेव्हा वाहनाला ताब्यात घेण्यात आले व या प्रकरणी संशयित आरोपी अरबाज खान नवाज खान पठाण वय 27, शेख जमीलोद्दीन रफियोद्दीन वय 50, साहिल रफिक मेमन हे तिघं राहणार शहादा जिल्हा नंदुरबार तसेच मोहसिन शेख राहणार अळावत तालुका चोपडा या 4 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या गुन्ह्यात अरबाज खान नवाज खान पठाण व शेख जमीलोद्दीन रफियोद्दीन या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार देविदास सुरदास, राजेश बराटे आदीच्या पथकाने केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार महेंद्र महाजन, चेतन महाजन, श्रीकांत इंगळे करीत आहे. तेव्हा या कारवाईमुळे यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.